आपल्या आई वडिलांना एखाद्या दर्शन मिळवावं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आज कोल्हापूर पहिली ट्रेन या राज्याची जाते त्याचा मला मनापासून आनंद आहे. प्रोग्राम त्यांच्या दर्शनासाठी आज या प्रोग्राम जात आहे. एकच टप्पा आपल्याकडे आहे 800 यात्रेकरूंचा आणि मग 800 यात्रेकरूला जात आहे. श्रावणबाळ नावाची योजना जी आणली होती, श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना काशीच्या दर्शनासाठी कावडीतून घेऊन गेले होते, त्याचाही मला आनंद आहे. त्याशिवाय रामनवमीला माझा जन्म झाला होता आणि आज अयोध्येला ही ट्रेन पाठवताना पालकमंत्री म्हणून माझा आनंद हा फार मोठा आहे. मला वाटतं येत्या 8-10 दिवसात घटस्थापनेनंतर जवळजवळ 90% जागा महायुतीच्या वाटप पूर्ण होईल. एकदम कडक भाषण झालेलं आहे. अनेक गोष्टींचा तुम्ही परामर्श घेतलेला आहे. आंदोलनावर बसून पराभव करा असं सुद्धा तुम्ही म्हणलेलं आहे. काय सांगा? ज्या वेळेला मैदानामध्ये पहिल्याला असतात त्यावेळेला असा उशीरचा डाव असता कामा नये. पूर्णपणानं त्याला डाव झाला पाहिजे आणि पूर्ण चितपट कुस्ती झाली पाहिजे. पण लोकांची इच्छा असते त्यामुळे जनमताच्या याच्यामुळे कुस्ती होईल. काल नेमका नेम कुणावरती धरलाय आणि सावध करण्यात आलं असं म्हटलंय. मी सकाळी सुट्टी गेल्याच्या उद्या तेजस्वी सावतेजाला गेलो होतो त्यावर मी सांगितलं की सावध टप्प्यात आलेला आहे. कोण सावध आहे? पवार साहेबांनी अशा पद्धतीची सुद्धा विरोधकांना मतदारसंघामध्ये केली जाते. त्याचा अनेक वेळा मी उत्तर दिलेला आहे. 35 वर्ष मी पवार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून अनेक सुखदुःखामध्ये राहिले. ज्यावेळा मस्का काँग्रेस त्यांनी काढली त्यावेळेपासून आम्ही त्याच्यावर आहोत. अनेक निवडणुका झाल्या, अनेक सुखदुःख आली आणि या निमित्ताने काही ना काही दुर्दक्षिणा परतफेड मी केलेली आहे. परंतु एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना माहितीची परिस्थिती काय होती. पवार साहेबांच्या बरोबर सुप्रियाताईंच्या बरोबर अनेक वेळा चर्चातून आपल्याला हा मार्ग काढलेला आहे आणि त्यांनी समजून घेतलेलं होतं. आता या निमित्ताने ज्यांनी ही पाळी आणली त्यांना यावेळेला खेचण्याची आवश्यकता आहे. सुप्रियाताई पाहायला मिळत आहे. काय सुप्रियाताईंची समजून काढणार काय जी परिस्थिती होती त्यांच्याशी? सुप्रियाताईंना सगळं माहिती आहे. ते आपला जो उमेदवार आहे तो घाबरू नये म्हणून ते जीभ देण्यासाठी बोलत आहेत. साहेब काल अजित पवार कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर होतं, कसं नियोजन होतं आणि सन्मान यात्रा जी चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्याचा चंदगड जो मतदारसंघ आपला आहे त्याचा दौरा होता. काल इचलकरंजीला दौरा योगायोगानं महिनाभर माझा पूर्ण असल्यामुळं मी त्या दौऱ्याला गेलो होतो. मी माझी चिरंजीव बाबासाहेब पाटील आसुदेकर ही मंडळी पुढे गेलेली होती आणि माझा तो दौरा फार मोठा यशस्वी झालेला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय बांधून चालू आहे? अजितदादा पवारांनी ठरवलेला आहे निवडणुकीपूर्वी आणि उमेदवार जाहीर होण्यापूर्वी आपले जे आमदारांचे मतदारसंघ आहेत ते पूर्णपणाने दौरे करायचे. त्याप्रमाणे ते जनसभा यात्रा करतायत. मिळावा अशा पद्धतीची मागणी काय अमित शहाकडे केलेली आहे का आपल्या? ही काय मला ही काय माहिती नाही. मी त्या चर्चेमध्ये नव्हतो. परंतु युतीच्या ज्या जागा वाटप आहे ते लवकरात लवकर होतील. सावध टप्प्यात आले शिवाय काय दर्शवतात? मी व्यक्तिगत कुणालाही शिवाय दिलेली नाही. मी प्रवृत्तीच्या उलट बोललेला आहे. मी कुणाचंही नाव घेत नाही.